बंतोष ॲपचं कामकाज ज्यावेळेस आमचं सुरुवात झाली, प्रथमतः आमच्या मापाडी वर्गाला, माथाडी कामगारांना अगोदर असं वाटलं की याच्यातून आमचं कामकाज जाईल की काय, किंवा आम्हाला जमेल की नाही, थोडी शंका होत्या. ज्या ज्या शंका होत्या त्या निरसन करण्याचं काम बंतोष ॲपचे इंजिनियर आहेत अनिकेत पानगावाने सर यांनी, ज्यावेळेस आम्ही त्यांना सूचना करत गेलो आणि त्या ज्या ज्या सूचना कामकाज करण्यासाठी गरजेच्या होत्या, ॲपमध्ये बदल करण्याची गरज होती, त्या संपूर्ण सूचनांचा बदल करत 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 ॲप चांगल्या पद्धतीने 1-2 महिन्यानंतर आम्हाला सगळ्यांना वापरायला सुंदर वाटलं. आजपर्यंत बंतोष ॲपमध्ये जे कामकाज झाले ते कामकाज बाजार समितीच्या महत्वाचा घटक म्हटलं तर शेतकरी आहे. शेतकऱ्यासाठी तो अत्यंत उपयुक्त ठरलं. शेतकऱ्याचं वजनमाप एकदम परफेक्ट अॅक्युरेसी मध्ये घेता येतंय. त्याच्यामुळे त्या संपूर्ण वजनाची बेरीज तिथं ऑटोमॅटिक होत असते. त्यामुळं शेतकऱ्याला परत भाव भरल्यानंतर त्याची जी रक्कम आहे ती ताबडतोब त्या पट्टीमध्ये ज्यावेळेस दिसती, रिपोर्ट काढतो त्यावेळेस ज्यावेळेस ती पट्टी दिली जाते शेतकऱ्याला, त्याच्यामध्ये त्याची पूर्ण एकूण रक्कम जी वजा होऊन, हमाली तोलाईची रक्कम वजा होऊन ती रक्कम त्यांना देण्यासाठी सोयीस्कर होतो. अशा पद्धतीने शेतकऱ्याला सुद्धा ती सुविधा प्रथमतः निर्माण झाली. त्यानंतर शेतकऱ्याचं जे व्हॉट्सअप नंबर जर असेल आणि त्यांनी केवायसी करेल असेल तर त्यांना त्याच्यातून ती पट्टी ताबडतोब त्यांच्या मोबाईलवर दिसती. वजन समजतं, कोणत्या आडतीत माल खाली झालाय तोही समजतो आणि भाव वाढल्यानंतर पट्टी सुद्धा व्हॉट्सअपला त्यांच्या मोबाईलला लगेच दिसती. अशा पद्धतीने शेतकऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी बंतोष ॲप मध्ये गोष्ट मिळाली. जेणेकरून पूर्वी काटापट्टी ही बुक्स मध्ये असायची, त्याला 4 कार्बन लावायचे, ते 4 प्रती असायच्या. आज आम्हाला बटन दाबल्यानंतर सगळं काही वजनाची आणि देय रक्कम आहे ती ताबडतोब मिळती. त्यामुळे त्यांना मोबाईलवर सुद्धा मेसेज येतो. अशा पद्धतीने हा शेतकऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त असा बंतोष ॲप आहे. बंतोष ॲपमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नसेल त्यांनी केवायसी करून घ्यावी. केवायसी करून आयडेंटिटी कार्ड तयार करून घ्यावं. कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर येथे येऊन त्या सर्वांना शेतकरी वर्गाला मी विनंती करतो.